MST-CETच्या कॅप राउंड्स काउन्सिलिंगमध्ये फ्रीज, फ्लोट आणि साईड हे 3 ऑप्शन्स काय आहेत आणि ते कशा प्रकारे काम करतात याविषयी खूप मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. तर आज मी हा व्हिडिओ त्यावरच घेऊन आलेलो आहे. वेलकम टू क्युरियस कोड. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी. सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की यावर्षी कॅप राउंड्सचे रूल्स कसे असतील याविषयी CET सेलकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही आहे. त्यामुळे मी जे काही माहिती तुम्हाला देणार आहे ती मागच्या वर्षीपर्यंत काउन्सिलिंग कशा प्रकारे होत होती त्यावर अवलंबून आहे. जर या वर्षीच्या रूल्समध्ये काही चेंजेस असले तर त्याविषयी मी एक नवीन व्हिडिओ नक्की तयार करेल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कारण या व्हिडिओमध्ये मी असे अनेक इम्पॉर्टंट पॉईंट्स हायलाईट करणार आहे जिथे स्टुडंट्सकडून चुका होण्याची पॉसिबिलिटी असते. कॅप राउंड्सच्या काउन्सिलिंगमध्ये आपण सर्वात आधी रजिस्ट्रेशन करतो, त्यानंतर आपण चॉईस फिलिंग करतो. म्हणजेच आपण आपल्या चॉईसेस प्रायोरिटी वाईज फिल करतो. आपली हायेस्ट प्रायोरिटी पहिल्या नंबरवर आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण लोअर प्रायोरिटीजकडे वळतो आणि त्यानंतर रिलीज केला जातो कॅप राउंड 1चा रिझल्ट. रिझल्ट लागल्यानंतर आपण मेनली 2 कॅटेगरी ऑफ स्टुडंट्सविषयी बोलणार आहोत. पहिले ते ज्यांना त्यांची फर्स्ट चॉईस अलॉट झालेली आहे, म्हणजे त्यांनी पहिल्या क्रमांकावर जी चॉईस टाकली होती त्यांना तीच मिळाली आहे. आणि दुसरे कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स ते ज्यांना अदर दॅन फर्स्ट चॉईस, म्हणजे त्यांना पहिली सोडून दुसरी, तिसरी किंवा इतर कोणतीही चॉईस अलॉट झालेली आहे. ज्या स्टुडंटचा फर्स्ट चॉईस अलॉट झालेली आहे त्या स्टुडंटची ती सीट ऑटोमॅटिकली फ्रीज होऊन जाते. म्हणजेच त्या स्टुडंटचा ती सीट ॲक्सेप्ट करावीच लागते. त्यानंतर त्या स्टुडंटचा ARC म्हणजेच ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटरला जाऊन तिथे रिपोर्टिंग करावी लागते आणि सीट ॲक्सेप्टन्स फी पे करून ती सीट कन्फर्म करावी लागते. जर कोणत्याही स्टुडंटनी असं केलं नाही तर त्याची फर्स्ट राऊंडमध्ये त्याला मिळालेली सीट कॅन्सल होऊन जाईल आणि पुढील कोणत्याही राऊंडमध्ये त्या स्टुडंटचा पार्टिसिपेट करता येणार नाही. त्यामुळे आपण चॉईसेस भरताना खूप सावध राहायला पाहिजे आणि आपल्याला काय अलॉट झालं आहे यानुसार आपल्याला काय रिॲक्ट करायचं आहे याविषयीसुद्धा फार अवेअर राहिलं पाहिजे. छोटीशी चूकसुद्धा फार मोठं नुकसान करू शकते. आता असे स्टुडंट्स ज्यांना अदर दॅन फर्स्ट चॉईस अलॉट झालेली आहे तर अशा स्टुडंट्सकडे ओव्हरऑल 3 ऑप्शन्स असतात. पहिला ऑप्शन हे की त्या स्टुडंटनी स्वतः ती सीट फ्रीज करायची आणि ARCला जाऊन रिपोर्टिंग करून सीट ॲक्सेप्टन्स फी पे करून आपली सीट कन्फर्म करून घ्यायची आणि तो कॉलेज जॉईनसुद्धा करून घ्यायचा. दुसरं ऑप्शन हे की ती सीट सिक्युअर करून घ्यायची, म्हणजेच स्वतः त्या सीटला फ्रीज करायचं, ARCला जाऊन रिपोर्टिंग करून सीट कन्फर्म करून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं. याचा फायदा असा होईल की पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला मिळालेली सीट ही तुमची रिझर्व राहणार आणि इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा प्रयत्न करू शकता. जर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कोणतीही सीट अलॉट नाही झाली तर पहिल्या राऊंडमध्ये तुमची सीट जशीच्या तशीच राहणार आणि जर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला एखादी दुसरी सीट अलॉट झाली तर तुमची पहिली सीट कॅन्सल होऊन तुम्हाला तुमची इम्प्रूव्ड सीट मिळेल. तिसरं ऑप्शन हे की तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेली सीट तुम्ही ॲक्सेप्ट नाही करत आहे, म्हणजेच तुम्ही त्या सीटला फ्रीज करणार नाही आणि ARCला रिपोर्टिंग करून आपली सीटसुद्धा कन्फर्म करणार नाही. असं तुम्ही नाही केलं तर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेली जी सीट आहे ती कॅन्सल होऊन जाईल, पण तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. इथे फार महत्त्वाचा पॉईंट हा आहे की जर तुम्ही सीट स्वतः फ्रीज करता त्यानंतर तुम्हाला ARCला जाऊन रिपोर्टिंग करणं आणि ती सीट कन्फर्म करणं कंपल्सरी होऊन जातं. जर कोणत्याही कारणामुळे तुम्ही सीट फ्रीज केली आणि ती ARCला जाऊन तुम्ही कन्फर्म करून नाही घेतली तर तुमची ती फर्स्ट राऊंडमध्ये मिळालेली सीट कॅन्सल होईल आणि त्याचबरोबर पुढील कोणत्याही राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार नाही. तर आता फ्रीज, फ्लोट आणि स्लाईड या ज्या 3 टर्मिनॉलॉजीज आहे या आपल्याला मेनली NIT आणि IIT सिस्टीमसाठी असलेल्या JOSA काउन्सिलिंगमध्ये बघायला मिळतात. ऑन द अदर हँड CETच्या काउन्सिलिंगमध्ये आपल्याला फक्त 2च ऑप्शन्स बघायला मिळतात.
आणि ते आहेत एकतर फ्रीज करण्याचं आणि दुसरं आहे इम्प्रूव्हमेंट किंवा पार्टिसिपेट इन नेक्स्ट राऊंड. आपल्याला मेनली असे दोनच ऑप्शन्स CETच्या काउन्सिलिंगमध्ये बघायला मिळतात. सर्वात आधी तर या 3 टर्मिनॉलॉजीजचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला सांगून देतो. फ्रीज म्हणजे त्याचा अर्थ हा होतो की तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करत आहात. फ्लोटचा अर्थ असा होतो की पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला जी चॉईस अलॉट झालेली आहे तिला मिनिमम सिक्युअर करून तुम्ही त्या चॉईसच्या वर भरलेल्या कोणत्याही इतर चॉईस घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात. स्लाईडचा अर्थ असा होतो की तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये ज्या कॉलेजची एखादी ब्रांच अलॉट झालेली आहे तुम्हाला पुढील राऊंडमध्ये त्याच कॉलेजची एखादी दुसरी ब्रांच जे तुम्ही त्याच्या वर चॉईस फिलिंगमध्ये टाकलेली आहे ती घेण्यास तुम्ही इच्छुक आहात. परंतु या 3 टर्म्स मेनली जोसा काउन्सिलिंगमध्ये यूज केल्या जातात. त्याचं कारणही तसंच आहे, कारण जोसामध्ये ओव्हरऑल जनरली 7 राऊंड कंडक्ट होत असले तरीसुद्धा स्टुडंटचा चॉईस फिलिंगसाठी तिथे फक्त एकच चान्स मिळतो. म्हणजेच सुरुवातीला तुम्ही जे चॉईस फिलिंग करणार आणि ज्या चॉईसेस लॉक करणार त्याच शेवटच्या राऊंडपर्यंत राहतील. तुम्हाला चॉईस चेंज करण्यासाठी कोणतीही संधी दिली जात नाही. तुम्ही एकदा लॉक केलेली चॉईस तुम्हाला चेंज करता येत नाही आणि तीच चॉईस सर्व 7 राऊंडसाठी कन्सिडर केली जाते. परंतु कॅप राऊंड्सच्या काउन्सिलिंगमध्ये फ्लोट आणि स्लाईड या चॉईसेसचा वापर न करण्याचं एक मुख्य कारण हे आहे की कॅप राऊंड्समध्ये तुम्हाला प्रत्येक राऊंडसाठी चॉईस फिलिंग करण्याची एक नवीन संधी दिली जाते. प्रत्येक राऊंडसाठी तुम्हाला वेगळी चॉईस फिलिंग करता येते. त्यामुळे तिथे फ्लोट आणि स्लाईड या ऑप्शन्सचा महत्त्व उरत नाही. जर तुम्ही पुढील राऊंडमध्ये पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला पूर्ण नवीन चॉईसेस फिल करण्याची संधी इथे दिली जाते. त्यामुळे तुमच्या फ्रेश चॉईसेस कन्सिडर केल्या जातात प्रत्येक राऊंडसाठी. म्हणून इथे फ्लोट आणि स्लाईडसारख्या ऑप्शन्सला महत्त्व उरत नाही. तर या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला फार हेल्पफुल ठरेल. व्हिडिओबद्दल तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली थँक्स फॉर वॉचिंग.